चारचा वर्ग 16 हळदी कुंकाला माझ्या मैत्रीण झाल्या गोळा. बरं चहा पाणी काय पिया ना आलं तेव्हापासून काही पण करायने. अहो सासूचं तर रोजच असते. माझी सासू किती भांडते मी काय मनावर घेते का? अक्षराताईच्या मुलीला ताप आला वाटाणे. असं का? बरं अहो हिनं का झोपली हो? अहो तिला खूपच ताप आहे. काय करत ती काहीच समजणार नाही. डॉक्टरकडे गेले, नर्स केले, वाड्या केल्या तरी पण काही कमी होत नाही. अहो आपल्या एका शेजारच्या गावामध्ये एक तांत्रिक आलेला आहे, त्याच्यापाशी नेऊन पहा. अहो ते तांत्रिक आम्हाला माहितच नाही. अहो तिला खूपच ताप आहे. काय करत ती काहीच समजणार नाही. डॉक्टरकडे गेले, नर्स केले, वाड्या केल्या तरी पण काही कमी होत नाही. अहो आपल्या एका शेजारच्या गावामध्ये एक तांत्रिक आलेला आहे, त्याच्यापाशी नेऊन पहा. अहो ते तांत्रिक आम्हाला माहितच नाही. आम्हाला माहिती आहेत ना. काय काश्मीरला म्हणतात भारताचा स्वर्ग, काश्मीरला म्हणतात भारताचा स्वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. बरं ठीक आहे. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. खूपच छान. आता तुम्ही पण घ्या. अहो कशाचं काय तिला खूपच ताप आहे. घ्या ना तरी. बरं घेते. थांबा मला आठवू द्या. मी आणि माझी मैत्रीण खातो काजू, मी आणि माझी मैत्रीण खातो काजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. छान घेतलं. थांबा. काही तुम्हाला उद्या जाऊया. समोर या ग. ए समोर दिसलं पाहिजे. इकडे थोडं समोर या म्हणा. काय तेवढ्या कोपऱ्यात इथं या ना. एकदम समोर या, समोर या. ते काही दिसत नाही. महाराज की जय हो, महाराज की जय हो. महाराज आपल्या बाजूच्या गावातले आपले भक्त आलेले आहे. चला बसा. काय समस्या आहे बाकीचे? महाराज माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे. काय उपाय सांगा महाराज, काय उपाय सांगा. आपलं संकट बाकीचे. महाराज माझा नवरा तर खूप दारू पितो, तरतरीनं लोळतो. चिंता करू नको बाकीचे. तर समजा ठीक होऊन जाईल. त्याला माझ्या दरबारात घेऊन ये. हो महाराज घेऊन येईल. तुझं काय समस्या आहे बाकीचे? महाराज माझी तर सासू मला तर लई मारते. नंदनचं ऐकून काहीतरी उपाय सांगा महाराज, काहीतरी उपाय सांगा. चिंता करू नको बाकीचे. तुझ्या सासूसोबत गोड बोल. बरं महाराज. नंदनला काही हे करू नको. हो. उपाय सांगतो थांब. वऱ्या कर, नवस कर, उपासना कर. समजा ठीक होऊन जाईल. बरं महाराज. जय हो महाराज की जय. ओम भक्ता.
कोमलीला खूपच ताप यायले. डॉक्टरकडे गेले, नवस केले, वाऱ्या केल्या, तरी पण काही कमीच होत नाही. काहीतरी उपाय सांगा महाराज. महाराज तिला खूपच ताप यायली. 1 महिन्यापासून शाळेत पण जायला गेली. नको नको जाय की. खूप ताप आहे. हो महाराज. चिंता करू वाऱ्या कर, नवसा कर, समजा ठीक होऊन जाईल. बरं महाराज. हे बघ लिंबू, जर या लिंबातून रक्त निघालं, जर या लिंबातून पाणी निघालं तर तुझ्या मुलीचं समजा ठीक होऊन जाईल. जर या लिंबातून रक्त निघालं तर तुझ्या मुलीला भूतानं झपाटलं. थोडं असं बसलं असतं तरी होत होतं. बसलं पाहिजे. ओम अग्निदेवा